सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने एकाला सुभाष रोड येथे 4 जानेवारी रोजी अटक करून दुपारी 2 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। 5 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक सराईत इसम नाशिक रोड सुभाष रोड येथे हत्यार बाळगून भारती मठ येथे येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून अनिकेत राजू जॉन याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000चा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, पोलीस हवालदार देवरे, महेंद्र जाधव, अरुण नाहेकर, गोकुळ कासार, सागर आडणे, नाना पानसरे, अजय देशमुख, रोहित शिंदे, समाधान वाजे, विशाल कुवर, संतोष पिंगळ, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सर यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणारे जे रेकॉर्डवर आरोपी किंवा संशयित असेल यांचा शोध घेण्यासंदर्भात गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी श्री पोलीस उपनिरीक्षक पवार, आम्ही स्वतः व इतर DB पथक यांना दिलेले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना गोपनीय माहितीदार खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की रेकॉर्डवरील आरोपी जॉन केरला, अनिकेत जॉन केरला हा कमरेला अवैध शस्त्र घेऊन फिरत आहे। त्यावेळेस गुन्हे शोध पथक त्या ठिकाणी जाऊन सुभाष रोड या ठिकाणी जाऊन सापळा रचला, तर त्या ठिकाणी संशयित इसम जॉन केरला हा दिसून आला। तर त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेता त्याच्या ताब्यामध्ये एक अवैध शस्त्र, गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हे मिळून आलं। त्यानंतर सदरबाबत कारवाई करून त्याला पोलीस स्टेशनला ताब्यात दिलं। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी सर, सरकारवाडा नाशिक रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे।